श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल हिवरे स्टँडर्ड 9th subject English. Hello everyone, dear students of 9th class. Today we are going to learn a new poem. Unit number 1, third poem 1.3. Hope is the thing with feathers. Students, open your English textbook and see on page number 14. The name of the poem, Hope is the thing with feathers. Students, this is a poem written by a very famous American poetess. The name of the poet is Emily Dickinson. The title of the poem and the first line of the poem are the same. Here, at the very beginning of the poem, the poetess Emily Dickinson refers to hope as a bird. The central idea of the poem is the role played by hope in our lives. According to the poetess Emily Dickinson, hope, the little bird that nests in our soul, keep us going even in the most difficult of times and demands nothing in return. विद्यार्थी मित्रांनो, या होप इज द थिंग विथ फेदर्स या कवितेत आशा, आता होप HOPE, होप मीन्स अपेक्षा किंवा आशा असणे. तर आशा हा मुख्य आशय या कवितेचा असून कवयित्री एमिली डिकिन्सन यांनी त्याला पक्षाची उपमा देऊन त्यामध्ये खूप ताकद असते आणि ते आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या प्रत्येक कठीण अशा परिस्थितीमध्ये आपल्यातील आशा आपल्याला एक प्रकारे प्रोत्साहन देत असते. हे कवयित्रीने या कवितेमध्ये सांगितलेले आहे. ओके स्टुडंट्स, नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द फर्स्ट ॲक्टिव्हिटी on page number 14, warming up chit chat activity. See the first question, do you ever feel nervous? The nervous means naraz. Do you feel, to feel means वाटणे. Do you ever feel nervous? ते तुम्हाला कधी नाराज वाटलं होतं का? Do you feel nervous? Do you ever feel nervous? The answer of this question, sometimes yes, sometimes I feel nervous. Second question, do you ever feel really depressed? आता what is mean by depressed? Depressed means ताण तणाव म्हणतो आपण. तर खरंच ताण तणाव असल्यासारखं आपल्याला असं वाटलं होतं का? डू यू इव्हर फील रिअली डिप्रेस्ड? येस, डेफिनेटली आय फील डिप्रेस्ड. थर्ड क्वेश्चन, व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस्ड? तर कशामुळे तुम्हाला एखाद्या वेळेला नाराज किंवा तुम्हाला डिप्रेस्ड, तणाव असं तुम्हाला कधी आल्यासारखं वाटतं किंवा कुठल्या गोष्टीमुळे आल्यासारखं वाटतं?
तर असा प्रश्न आहे, व्हॉट मेक्स यू नर्वस ऑर डिप्रेस्ड. तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल, वरी मीन्स काळजी. वरी अबाउट समथिंग, कशाची जरी काळजी असते अशा वेळेला आपल्याला ताणतणाव येतो किंवा आपण नाराज होतो बघा. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू होप फॉर ऑन दीज ऑकेजन्स. तर ऑकेजन्सचा प्रसंग, तर अशा प्रसंगी म्हणजे जेव्हा आपल्याला ताणतणाव असतो किंवा आपण नर्वस असतो अशा वेळेला आपण काय अपेक्षा करतो, असं काय आपली अपेक्षा असते, आशा असते. तर द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, द प्रॉब्लेम विल सॉल्व ॲज अर्ली ॲज पॉसिबल. म्हणजे लवकरात लवकर जो काही समस्या आहे ती समस्या काय व्हावी, सॉल्व्ह व्हावी असं आपल्याला वाटत असतं. पहा नेक्स्ट क्वेश्चन, हॅव यू होप्ड फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट. हॅव यू होप्ड, असे आपण अपेक्षा करतो का बघा अशा कशाची तरी, फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट. म्हणजे एखादी अतिशय कठीण असा गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं आणि अशी have you hoped for something that you knew was difficult. Definitely yes, we hoped for difficult. And the last question, what do you have to do to fulfill your hopes. What do you have, काय करता तुम्ही पहा. What do you have to do to fulfill your hopes. म्हणजे आपल्या ज्या काही आशा आहेत, अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किंवा भरून काढण्यासाठी तुम्ही काय करता. तर बाय द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन, बाय ट्राईंग टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम. आपण ती काही समस्या आहे ती समस्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. इन दिस वे यू ट्राय टू डिस्कस द क्वेश्चन्स अँड आन्सर्स टू युअर फ्रेंड्स. ओके स्टुडंट्स, सी नेक्स्ट, द ओनली रे ऑफ होप. द ओनली रे ऑफ होप. लिसन, काय म्हटलेलं आहे बघा, डिवाइड द क्लास इन टू ग्रुप्स ऑफ 4-6. Each group selects for itself one of the difficult situations listed below. They imagine themselves to be in that situation and carry on with the rest of the activity. बघा, तर दुसरं काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी, द ओनली रे ऑफ होप. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपल्या वर्गामध्ये 4 किंवा 6 जणांचे गट आपण करायचे आहेत असं सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक गटानं काय करायचं आहे बघा, या ठिकाणी या ठिकाणी जे दिलेल्या कोणत्याही एका अतिशय कठीण परिस्थितीची आपण निवड करायचे आणि त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही स्वतः आहात अशी कल्पना करायची आपण आणि त्या परिस्थितीशी संबंधित या ठिकाणी दिलेले काही उपक्रम आहेत ते उपक्रम आपण करायचे आहेत असं सांगितलेलं आहे. पहा आता कोणकोणते या ठिकाणी कठीण अशी परिस्थिती दिलेली आहे बघा. तर या ठिकाणी दिलेली आहे परिस्थिती, काय दिलेली आहे बघा कठीण अशी. पहिलं दिलेलं आहे बघा, द फर्स्ट, काय म्हणलेलं आहे, मरूड ऑन ॲन आयलँड. सेकंड दिलेलं आहे काय बघा, लॉस्ट इन अ फॉरेस्ट. आणि लास्ट काय दिलेलं आहे, स्ट्रँडेड ऑन द हायवे. स्ट्रँडेड ऑन द हायवे. बघा या तिन्ही कठीण अशा परिस्थिती दिलेल्या आहेत. पहिले जर पाहिलं तर आपण या ठिकाणी एक बेट आहे आणि ते बेटावरती काही अडकलेले आहेत, पिकनिकला गेलेले वगैरे असे अचानकपणे त्या ठिकाणी अडकलेले आहेत. अशी ही एक परिस्थिती आहे कठीण. आणि दुसरं जे आहे लॉस्ट इन अ फॉरेस्ट, म्हणजे जंगलामध्ये हरवलेले आहात. आणि स्ट्रँडेड ऑन द हायवे असं तिसरं या ठिकाणी बिकट अशी परिस्थिती आहे. या तिन्ही परिस्थितीमध्ये काय करायचं आहे, त्या परिस्थितीमध्ये स्वतः तुम्ही आहात अशी कल्पना करायची आणि त्या परिस्थितीशी
संबंधित या ठिकाणी काही उपक्रम दिलेले ते उपक्रम आपण बघूया आणि ते उपक्रम आपण करायचे आहेत, लक्षात घ्या. आता ए तुम्हाला सांगितला, जो ए आहे काय आहे बघा. अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून्ड ऑन अन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. जे समुद्राच्या मध्यभागी असलेल्या अशा बेटावरती एक ग्रुप, प्रवाशांचा ग्रुप त्या ठिकाणी अडकलेला आहे. आणि सेकंड बी काय म्हटलेलं आहे बघा. बी काय म्हटलेलं आहे लक्ष द्या. या ठिकाणी बी जो आहे तो काय आहे बघा की अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट देअर वे इन द थिक जंगल. घनदाट अशा जंगलामध्ये या ठिकाणी एक पिलग्रिम्सचा गट जो आहे तो त्या ठिकाणी पायी प्रवास करणारा जो हे आहे गट आहे त्या ठिकाणी रस्ता चुकलेला आहे असं म्हणूया आपण. आणि सी द लास्ट, शेवटचं काय आहे बघा. या ठिकाणी शेवटचं दाखवलेलं आहे. अ टीम ऑफ प्लेयर्स फ्रॉम अन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे ॲट नाईट. इट इज अ लोनली स्पॉट. काय म्हटले? अ टीम ऑफ प्लेयर्स म्हणजे खेळाडूंचा एक संघ फ्रॉम अन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे. म्हणजे रॉंग म्हणजे चुकीच्या अशा हायवेवरती चुकीच्या ठिकाणी त्या ठिकाणी उतरलेला आहे रात्रीच्या वेळेला. आणि इट इज लोनली स्पॉट, आणि तो एकांत असा तो भाग आहे. असे 3 या ठिकाणी परिस्थिती दिलेली आहे. त्यातील एकाची आपण निवड करायचे. सिलेक्ट एनी वन सिच्युएशन, लक्षात घ्या. आणि इथं काय म्हटलेलं आहे? डिस्क्राईब युअर सराउंडिंग्ज इन 4-5 सेंटेन्सेस म्हटलेलं आहे बघा. या ठिकाणी काय आहे की डिस्क्राईब युअर सराउंडिंग्ज म्हणजे आपलं जे सभोवताल आहे, सभोवतालचं वातावरण, त्याच्याविषयी आपण वर्णन करायचं आहे 4 ते 5 ओळीमध्ये. डिस्क्राईब युअर सराउंडिंग्ज इन 4 to 5 सेंटेन्सेस म्हटलेलं आहे पहा. तर लक्ष द्या. पहिला आहे डिस्क्राईब युअर सराउंडिंग्ज इन 4-5 सेंटेन्सेस. वी आर ट्रॅप्ड ऑन अ स्मॉल आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. इट इज अ डिसोलेट island and we are all alone on this island. There are thick forests around us and frightening pythons and other poisonous snakes are slithering around us. Nothing can be seen except the thick forests, marshy land and vast waters of the ocean. सेकंड काय म्हणलेलं आहे बघा. राईट द रिॲक्शन्स ऑफ युअर कंपेनियन्स युजिंग एक्सक्लॅमेशन्स. आता या ठिकाणी उद्गार चिन्ह वापरून तुमचे जे काही कंपेनियन्स आहेत, सहकारी आहेत, तर तुमच्या त्या सहकार्यांची प्रतिक्रिया, रिॲक्शन्स या ठिकाणी आपण लिहायचं आहे बघा. काही जण म्हणतील की व्हॉट अ हॉरिफाईंग एक्सपिरियन्स, व्हॉट अ हॉरिफाईंग एक्सपिरियन्स एक्सक्लेमेटरी मार्क. व्हॉट शाल वी डू नाव. काही जण काय म्हणतील? व्हॉट शाल वी डू नाव. किंवा और नथिंग ऑन अर्थ वुड सेव अस. नथिंग ऑन अर्थ वुड सेव अस. काही जण म्हणतील हाऊ कॅन वी एस्केप फ्रॉम दिस डेंजरस डिफिकल्ट सिच्युएशन. तर अशा प्रकारे आपण हे दुसरं जे काय आहे प्रश्न दिलेला आहे उद्गार चिन्ह वापरून आपण चर्चा करायची आणि ती प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायची आहे. सी थर्ड, युजिंग युअर इमॅजिनेशन राईट व्हॉट इज द ओनली रे ऑफ होप. आता रे ऑफ होप मीन्स आशेचा किरण. युजिंग युअर इमॅजिनेशन म्हणजे आपली कल्पनाशक्ती, तुमची कल्पनाशक्ती या ठिकाणी वापरायचे. आणि राईट आणि लिहा व्हॉट इज द ओनली रे ऑफ होप फॉर यू म्हणजे तुमचा एकच एक अशा प्रकारचा आशेचा किरण तुमचा कोणता आहे. तुमची कल्पनाशक्ती वापरायचे. कोणता आशेचा किरण आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, लेट अस होप दॅट द पीपल ऑन अवर शिप find us missing and return back to this island, or some other ship, helicopters
or a plane notices our movements and save us from this horrible situation, that would be our only ray of hope. And see the last, next, two members of your group are going out to try to get help. काय दिलेलं आहे बघा, टू मेंबर्स ऑफ युअर ग्रुप आर गोईंग आउट टू ट्राय टू गेट हेल्प. तुमच्या गटामधील दोन तुमचे मित्र सहकारी तुमचे मदत मिळवण्यासाठी काय करत आहेत की बाहेर जात आहेत. लक्षात घ्या. तिथून दे कॅन टेक एनी 5 थिंग्स विथ देम. ते आपल्याबरोबर 5 वस्तू ते घेऊन जाऊ शकतात. राईट व्हॉट दे चूज अँड व्हाय दे चूज इट. काय लिहायचं इथं की कोणत्या 5 वस्तू त्या तुमचे सहकारी निवडतील आणि त्या वस्तू ज्या त्या वस्तू ते त्याच वस्तू का निवडतील ते या ठिकाणी लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल, द 2 मेंबर्स फ्रॉम माय ग्रुप, they will take a piece of white cloth to show their presence on the island to ships, helicopters, planes. They will take mobile phones for connect, food packs, water bottle, matchbox and a stick for protection. Okay students, see on page number 15. Now we are going to learn the poem. First, students, listen carefully the whole poem. Hope is the thing with feathers. Listen the first stanza. Hope is the thing with feathers that perch in the soul and sings the tune without the words and never stops at all. See the second stanza. And sweetest in the gale is heart. Listen. And sweetest in the gale is heart, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. See the last stanza. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. Written by this poem, Emily Dickinson. Okay students, now see the first stanza. Hope is the thing with feathers that perch in the soul and sings the tune without the words and never stops at all. Write down some new words from the first stanza. See the first new word, perch, P-E-R-C-H-E-S. That means, see there is given the meaning in the glossary, alights or roasts, alights or roasts. म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ आहे की पक्षी रात्रीच्या वेळेला ज्याच्यावरती थांबतात, वस्ती करतात, मुक्काम करतात ते ठिकाण, त्याला पर्च म्हणतो आपण. लक्षात घ्या. पक्षी रात्रीच्या वेळेला ज्यावरती थांबतात, वस्ती करतात ते ठिकाण किंवा ते स्थान, असा याचा अर्थ लिहा. पर्च दॅट मीन्स अलाइट्स, रोस्ट्स, पक्षी रात्री ज्यावर वस्ती करतात ते स्थान असं म्हणा. ओके स्टुडंट्स, नाउ लिसन. Hope is the thing with feathers that perch in the soul and sings the tune without the words and never stops at all.
विद्यार्थी मित्रांनो, या पहिल्या कडव्यामध्ये कवयित्री एमिली डिकिन्सन असं सांगतात की एखादा पक्षी एखाद्या झाडाच्या एखाद्या फांदीवरती त्या ठिकाणी थांबतो. लक्षात घ्या, एखादा पक्षी जसा एखाद्या झाडाच्या फांदीवरती मुक्काम करतो, थांबतो, तसा हा आशारूपी जो पक्षी आहे, आता होप म्हणजे आशा म्हटलेलं आहे, म्हणजे आशारूपी पक्षी, बर्ड म्हटलं तरी चालेल. तर तशा प्रकारे हा आशारूपी पक्षी आपल्या अंतरात्म्यामध्ये किंवा आपल्या हृदयामध्ये काय करतो, वास करतो. लक्षात घ्या, अर्थ नीट समजावून घ्या. सांगितलं या ठिकाणी कवयित्रीनं पहिल्या स्टांजामध्ये असंच कवयित्री सांगतात की एखादा पक्षी जसा झाडाच्या एखाद्या फांदीवरती जसा त्या ठिकाणी विसावतो किंवा थांबतो, मुक्काम करतो, तसा हा आशारूपी पक्षी आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या अंतरात्म्यामध्ये काय करतो, थांबतो किंवा वास करतो, राहतो. जो आपल्या शरीरामधील आत्म्यासारखाच, लक्षात घ्या, जसा जो तो आपल्या शरीरामधील आपल्या आत्म्यासारखाच हा आशारूपी पक्षी जो आहे, तो आशारूपी पक्षी आपल्याला आयुष्यभर आपल्या बरोबर, आपल्या सोबत राहून आपल्यामधील असणारी जी काय सकारात्मक ऊर्जा आहे, ती सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी काय करतो, निर्माण करतो. हे लक्षात घ्या. पहिल्या स्टांजाचा अर्थ असं कवयित्रीनं सांगितलेला आहे. लक्षात घ्या. पुन्हा एकदा पहा. होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट पर्स इन द सोल, म्हणजे आत्मा, अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. तर पहिल्या स्टांजाचा अर्थ तुम्हाला कळालेला असेल की या ठिकाणी कवयित्री असं पहिल्या कडव्यामध्ये असे सांगतात की एखादा जर पक्षी जशा प्रकारे झाडाच्या भल्या मोठ्या अशा एखाद्या फांदीवरती जसा थांबतो, मुक्काम करतो, विसावतो, तशा प्रकारे हा आशारूपी जो पक्षी आहे, तो आशारूपी पक्षी आपल्या अंतरात्म्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये वास करतो. जो आपल्या शरीरामधील आत्म्यासारखाच हा आशारूपी पक्षी आयुष्यभर आपल्या सोबत राहून, आपल्या बरोबर राहून आपल्यामधील असणारे जे काही सकारात्मक ऊर्जा आहे, ती सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. लक्षात घ्या. ओके, सी द सेकंड स्टांजा. And sweetest in the gale is a heart, and sore must be the storm that could abash the little bird that kept so many warm. Write down some new words from the second stanza. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या स्टांजामधील, दुसऱ्या कडव्यामधील काही नवीन शब्द आहेत ते लिहा. आता गेल, GALE, गेल दॅट मीन्स अ व्हेरी स्ट्रॉंग विंड, म्हणजे आपण वादळ म्हटलं तरी इथं चालेल. व्हेरी स्ट्रॉंग विंड म्हणजे वादळ. सोअर, SORE, सोअर दॅट मीन्स अ कॉझिंग ग्रेट पेन. पेन म्हणजे दुःख किंवा यातना म्हणतो आपण. तर या ठिकाणी कॉझिंग ग्रेट पेन याचा मराठीमध्ये अर्थ दुःखदायक म्हटलं तरी काय चालेल, दुःखदायक. सोअर मीन्स दुःखदायक. सोअर मीन्स दुःखदायक. तिसरा शब्द लिहा, अबॅश. अबॅश, ABASH, दॅट मीन्स मेक अनइझी, मेक इट कीप क्वाइट. इन मराठी द मिनिंग ऑफ दिस वर्ड इन मराठी, बेचैन करणे. बेचैन करणे. Okay, students. So, see the meaning of the second stanza. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या स्टांजाचा अर्थ काय आहे पहा. सेकंड स्टांजा काय आहे, अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे वादळ म्हणतो आपण. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. तर या ठिकाणी
सेकंड स्टंजामध्ये आता गेल म्हणजे वादळ आपल्याला माहीत असेल, तर या सेकंड स्टंजामध्ये अर्थातच आपल्या जीवनामध्ये येणारे बघा आपल्या जीवनामध्ये येणारे अतिशय कठीण अशा प्रकारचे प्रसंग किंवा आपल्या जीवनामध्ये येणारी मोठमोठी अशी संकट, या सगळ्यामध्ये सुद्धा म्हणजे कशामध्ये कठीण प्रसंग किंवा संकट याच्यामध्ये सुद्धा हा एक आशावादी किंवा उमेदरूपी जो पक्षी आहे तो पक्षी अखंडपणे सतत आपले गाणे हा काय करत असतो, गुणगुणत असतो. लक्षात घ्या काय म्हणलंय, अँड स्वीटेस्ट इन द गेल इज अ हर्ड. लक्षात घ्या, तर गेल म्हणजे वादळ, अर्थातच आपल्या जीवनामध्ये येणारे कठीण अशा प्रकारचे प्रसंग संकट, यामध्ये सुद्धा हा उमेदरूपी पक्षी सतत अखंडितपणे आपले जे गाणे ते गाणे गुणगुणत असतो. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. आणि त्याचं हे जे गाणं आहे ते गाणं, त्या पक्षाचं उमेदरूपी पक्षाचं जे गाणं आहे ते गाणं इतकं सुंदर इतकं मधुर असतं की आपल्या उमेदरूपी मनावरती, आपल्या उमेदरूपी अंतकरणामध्ये, आपल्या हृदयामध्ये, मनावर कोणत्याही संकटाचा परिणाम न होता, कोणत्याही कठीण अशा प्रसंगाचा परिणाम आपल्या मनावरती न होता, अशा संकटाच्या काळामध्ये त्या उमेदरूपी पक्षाचे मधुर अशा प्रकारचे गीत आपल्याला काय देत असते, एक प्रकारे प्रोत्साहन आपल्याला देत असते. पहा पुन्हा एकदा बघा याचा अर्थ, अँड स्वीटेस्ट इन द गेल इज द हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. तर दुसऱ्या कळव्यामध्ये कवयित्री एमिली डिकिन्सन असं म्हणतात की गेल म्हणजे वादळ. अर्थातच आपल्या जीवनामध्ये बरेचसे बघा कठीण प्रसंग येत असतात, संकट येत असतात आपल्या जीवनामध्ये, तर अशा प्रसंगी सुद्धा हा उमेदरूपी पक्षी आपल्या सततपणे अखंडितपणे आपलं जे गाणं आहे ते गाणं बघा अतिशय आनंदाने तो गुणगुणत असतो. आणि आपल्याला माहित आहे की त्याचं जे गाणं आहे ते गाणं किती मधुर असतं, इतकं मधुर असतं गाणं की आपल्या अंतकरणामधील आपल्या उमेदरूपी आपल्या मनावरती किंवा हृदयामध्ये कोणत्याही संकटाचा, हृदयावर कोणत्याही संकटाचा किंवा कोणत्याही कठीण प्रसंगाचा परिणाम न होता अशा संकटाच्या काळामध्ये, कठीण परिस्थितीमध्ये त्याचे मधुर गीत आपल्याला काय देत असते, प्रोत्साहन देत असते. ओके स्टुडंट्स, सी द लास्ट स्टांजा. See the last stanza. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. Write down some new words from the third stanza. या तिसऱ्या स्टांजामधील कडव्यामधील नवीन शब्द लिहा. बघा इन ग्लॉसरीमध्ये दाखवलेलं आहे बघा. चिलेस्ट लँड, दॅट मीन्स हिअर द मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस. या ठिकाणी याचा अर्थ असा आहे मराठीमध्ये की अतिशय वाईट परिस्थिती, कठीण परिस्थिती म्हणा किंवा वाईट परिस्थिती. इथं अर्थ काय घ्यायचा आहे, चिलेस्ट लँड म्हणजे वाईट परिस्थिती, कठीण परिस्थिती असा घ्यायचा आहे. पहा हिअर इट मीन्स द मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टन्सेस. नेक्स्ट वर्ड आहे एक्स्ट्रीमिटी, EXTREMITY, एक्स्ट्रीमिटी. हिअर इट मीन्स द रोस्ट ऑफ द सिच्युएशन्स. या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे एक्स्ट्रीमिटीचा वाईट प्रसंग म्हणा, सिच्युएशन म्हटलेलं आहे वाईट प्रसंग. ओके स्टुडंट्स, सी द लास्ट स्टांजा. द पोएट Emily Dickinson said, I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. तर विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री एमिली डिकिन्सन असं म्हणतात, असं सांगतात की आपल्या परिचयाचा किंवा
अनोखा असा समुद्र असो की अडथळ्यांचे एखादे ठिकाण असो, लक्षात घ्या, म्हणजे अनोळखी अशा प्रकारचा एखादा समुद्र असो किंवा अडथळ्यांचे ठिकाण असो, मनातील हा आशारूपी पक्षी हा जो आहे, आपल्या मनामध्ये असणारा, अंतःकरणामध्ये असणारा जो आशारूपी पक्षी आहे, तो आशारूपी पक्षी कोणत्याही फळाची त्या ठिकाणी अपेक्षा करत नाही. लक्षात घ्या, कोणत्याही फळाची अपेक्षा म्हणजेच काय की कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता तो जो पक्षी आहे, तो पक्षी सततपणे अखंडितपणे आपले जे सुमधुर अशा प्रकारचे गीत आहे, तो गीत काय करत असतो, गुणगुणत असतो. लक्षात घ्या, हे तिसऱ्या कडव्यामध्ये कवयित्रीनं सांगितलेलं आहे. लक्षात घ्या. पुन्हा एकदा बघा. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी. द स्ट्रेंजेस्ट सी म्हणजे अनोळखा समुद्र, अनोखा समुद्र. यट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी इट आस्क्ड अ क्रम्ब ऑफ मी. कविते तिसऱ्या स्टांजामध्ये सांगतात की एखादा अनोळखा असा समुद्र असो, अनोखा समुद्र असो किंवा एखाद्या अडथळ्यांचे अशा प्रकारचे ठिकाण असू देत, आपल्या मनामधील हा आशारूपी पक्षी कुठल्याही प्रकारे कोणत्याही फळाची अपेक्षा, म्हणजेच कशाची की कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता तो पक्षी सततपणे अखंडितपणे आपले जे गाणं आहे ते गाणं, सुमधुर अशा प्रकारचे आपले गीत हा काय करत असतो, गुणगुणत असतो. हे तिसऱ्या स्टांजामध्ये कडव्यामध्ये कवयित्रीने सांगितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावरून आपल्याला बघा या ठिकाणी कवयित्री यांना असं वाटतं की आपल्या प्रत्येकामध्ये असलेली आशा, होप्स, आपल्या प्रत्येकामध्ये असलेली उमेद, कोणत्याही संकटाचा सामना करून, कोणत्याही कठीण वाईट परिस्थितीचा सामना करून, त्या संकटांना, त्या वाईट प्रसंगांना बाजूला ठेवत, दूर ठेवत, आपल्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण करून आनंददायक जीवन जगण्यास प्रेरणा देत असते. हे लक्षात घ्या. असं कवयित्रींना वाटते. लक्षात घ्या. Okay students, do you understand this poem? Definitely all of you understand the poem. Okay, now we are going to learn English workshop. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहतोय. See the first question, match the following. Match the following. जोड्या लावायच्या आहेत. There are given two columns A and B. See A column, there are given some words. The first hope, second gale or storm, third keep warm, fourth chillest land and last a crumb. Now try to match. आता या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे आपण जोड्या लावायचा. बघा, द फर्स्ट होप. होपला काय येते बघा. आता पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं होतं मी की आशारूपी पक्षी म्हटलं होतं. बघा, होप या ठिकाणी काय येईल. सेकंड कॉलममध्ये काय काय दिले बघा. पहिलं दिले डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. सेकंड बी दिलेलं आहे टफेस्ट टाइम्स इन लाईफ. थर्ड अ व्हेरी स्मॉल बीट. नेक्स्ट अ नेस्ट इन द ट्री. नेक्स्ट प्रोव्हाइड कम्फर्ट अँड लास्ट बर्ड. तर होपला काय येईल, बर्ड. लक्षात घ्या, होपला काय येईल या ठिकाणी, पहिल्याला बर्ड येईल. नेक्स्ट दुसरा काय आहे, गेल ऑर स्टॉर्म म्हटलेलं आहे बघा. आता गेल आणि स्टॉर्म त्याचा अर्थ पहिल्यांदाच मी सांगितलं होतं बघा. इथं गेल स्टॉर्म, इथं आपण वाचलं होतं व्हेरी स्ट्रॉंग विंड म्हटलं होतं बघा, है की नाही, वादळ वगैरे. म्हणजेच गेल स्टॉर्म म्हणजे डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. काय येईल बघा, एक नंबरचं येईल डिफिकल्ट ऑर प्रॉब्लेम्स. डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. थर्ड बघा कीप वॉर्म. कीप वॉर्म याच्यासाठी काय येते पहा, प्रोव्हाइड कम्फर्ट. काय येईल या ठिकाणी, ई आकडा येतोय, प्रोव्हाइड कम्फर्ट. कीप वॉर्मला काय येईल, प्रोव्हाइड कम्फर्ट.
पुढं नेक्स्ट चिलेस्ट लँड. चिलेस्ट लँड याचा आता आपण पाहिलं होतं बघा. चिलेस्ट लँडला काय येईल? बी आकडा येतोय टफेस्ट टाइम्स इन लाईफ. टफेस्ट टाइम्स इन लाईफ. अँड लास्ट काय राहिलेला आहे? अक्रम. याला जो राहिलेला आहे तो अ व्हेरी स्मॉल बीट. अ व्हेरी स्मॉल बीट हे येते पा. अ व्हेरी स्मॉल बीट. लक्षात घ्या. काय काय लिहिलं? होपला बर्ड, गेल स्टॉर्मला, डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, कीप वॉर्म ला प्रोव्हाइड कम्फर्ट किंवा अ नेस्ट इन द ट्री पण येऊ शकतं. चिलेस्ट लँडला टफेस्ट टाइम्स इन लाईफ अँड अक्रमला अ व्हेरी स्मॉल बीट. ओके स्टुडंट्स, complete the first question. Write down in your notebook. Okay. Second question. दुसरा प्रश्न पहा विद्यार्थ्यांनो. यूज द प्रॉपर फॉर्म ऑफ द वर्ब इन ईच लाईन. विद्यार्थी मित्रांनो, क्रियापदाचं योग्य रूप, प्रत्येक ओळीमध्ये क्रियापदाचं योग्य रूप वापरा असं म्हटलेलं आहे बघा. पहिलं बघा वाक्य कसं आहे? होप इज द थिंग विथ फेदर्स. तर दुसरी ओळ सांगलेली आहे दॅट इन अ ब्रॅकेट पर्च इन द सोल. आता इथं पर्च हे क्रियापदाचं योग्य रूप वापरायचं आहे. दॅट पर्च इन द सोल. तर पर्च नाही ना काय येईल? इएस प्रत्यय लागेल. दॅट पर्च इन द सोल. अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड. अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड. आता आपण कवितेमध्ये पाहिलं तर बघा सिंग नाही तर सिंग्ज आहे. काही लिहिते यस प्रत्यय लागेल. अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड अँड नेव्हर स्टॉप ॲट ऑल म्हटलेलं आहे बघा. आता नेव्हर स्टॉप्स कवितेमध्ये आले बघा. इतर इथंही काय लागेल? यस प्रत्यय लागेल. हे लक्षात घ्या. तर हे जे उदाहरण आहे ते मेठ्याफरचं आहे बघा. सी ऑन पेज नंबर 16. विद्यार्थी मित्रांनो पान नंबर 16 काढा. पेज नंबर 16. थर्ड क्वेश्चन. रीड द एक्झाम्पल्स. बघा रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. तर दाखवल्याप्रमाणे आपण काय करायचं या ठिकाणी? ही उदाहरणं वाचायची आहेत आणि दाखवल्याप्रमाणे ह्या रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी भरायचे आहेत. एक्झाम्पल काय दाखवले बघा? स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. तर आपल्याला या ठिकाणी आठवलं असेल the last year when we were in the 8th class, already we learned the degree. We learned a degree. We know that there are 3 degrees: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह डिग्री. आपल्याला विद्यार्थी मित्रांनो माहित असेल आपण 8वी मध्ये शिकलेलो आहे की तरतम भाव. तर ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री आपण पाहिलं होतं. तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण जे आहे त्याच्या ॲजच्या मध्ये विशेषणाचं पहिलं रूप असतं. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाला EST प्रत्यय लागतो किंवा जर विशेषण मोठं असेल तर त्याच्या पूर्वी काय येतं? मोर येतं. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट विशेषणाला EST प्रत्यय लागतो किंवा विशेषण मोठं असेल तर विशेषणापूर्वी मोस्ट हे येते. लक्षात घ्या. तर असं आपल्याला हे पूर्ण करायचं आहे. जसं एक्झाम्पल दाखवलंय स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट, तसं फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. मोठ्याने सांगायचं. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. स्लो, स्लोअर, स्लोएस्ट, स्लोएस्ट. हाय, हायर, हायेस्ट. लो, लोअर, लोएस्ट. ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ब्राईट, ब्राइटर, ब्राइटेस्ट. वॉर्म, वॉर्मर, वॉर्मेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. व्हेरी गुड. बी काय म्हटले बघा? एक्झाम्पल्स काय दाखवलेलं आहे बघा? स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. तसं इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट द सेकंड बी. ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. फाइन, फाइनर, फाइनेस्ट. सिंपल, सिंपलर,
सिम्पलर सिम्पलेस्ट, लार्जर लार्जर, largest, close closer, closest, wise wiser, wisest. ओके. अँड नेक्स्ट सी एक्झाम्पल्स काय म्हटले बघा. प्रिटी, प्रिटियर, प्रिटेस्ट. नोट द चेंजेस इन द लास्ट लेटर. आता शेवटचे जे लेटर आहे बघा, वाय आलेलं होतं प्रिटीला, तर ह्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे ते लक्षात घ्या. या ठिकाणी IER प्रत्यय लागतो कंपॅरेटिव्ह मध्ये आणि सुपरलेटिव्ह मध्ये IEST प्रत्यय लागतो वाय जाऊन, हे लक्षात घ्या. तसं नेस्टी, नेस्टियर, नेस्टिएस्ट, हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट, एंग्री, एंग्रियर, एंग्रिएस्ट, naughty, naughtier, naughtiest. In this way you try to complete the third question. Okay students, हा होमवर्क आपण पूर्ण करायचा आहे घरी. फोर्थ क्वेश्चन, फाइंड द फ्रेजेस ऑब्लिक लाईन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चौथा जो प्रश्न दिलेला आहे बघा, काय म्हटलेला आहे चौथा प्रश्न. फाइंड द फ्रेजेस ऑब्लिक लाईन्स, find the phrases oblique lines in the poem that mean the following. म्हणजे या कवितेमधून आपल्याला तशा ओळी शोधायच्या किंवा वाक्यप्रचार तसे आपल्याला शोधायचे आहेत, हे लक्षात घ्या. इथं दाखवलेले आहेत वाक्य, त्याला त्या अर्थाचे, त्याला अर्थ जुळेल अशा प्रकारच्या ओळी आपण कवितेमधून शोधायच्या आहेत किंवा फ्रेजेस शोधायचे. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया बघा, की होप इज अ लाईट कमा डेलिकेट थिंग. बघा पहिलीच ओळ आहे कवितेची कोणती. होप इज द थिंग विथ फेदर्स. होप इज द थिंग विथ फेदर्स ही ओळ येईल पहा. सेकंड आणखी एक बघा, बी. होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. आहे बघा कुठले तरी पर्च, दॅट पर्च इन द सोल, दॅट पर्च इन द सोल अँड सिंग म्हटलं तरी चालेल, लक्षात घ्या. इन दिस वे यू ट्राय टू कम्प्लीट द फोर्थ क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण चौथा प्रश्न तयार करायचा, सोडवायचा आहे. सी द फिफ्थ क्वेश्चन. We can relate many of our feelings and experiences to events or things in nature. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न काय आहे बघा. वी कॅन रिलेट मेनी ऑफ आवर फिलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस, आपले अनुभव, आपल्या भावना, फिलिंग्स, आपली मतं, टू इव्हेंट्स ऑर थिंग्स इन नेचर, निसर्गामधली काही गोष्टी किंवा काही घटना, त्या आपण काय करायचे, रिलेट करायचे. Which of our feelings or experiences can we relate to the following? तर काय करायचं आहे बघा या ठिकाणी. आता डार्कनेस, इथं कुठला शब्द आलेला आहे. डार्कनेसला डिप्रेशन, कुठला आलेला होता, डिप्रेशन. सनराईज, सनराईज दॅट मीन्स न्यू बिगिनिंग, म्हणजे नवीन सुरुवात असं म्हणतो आपण किंवा बिगिनिंग म्हणतो. सनशाईन, सनशाईनला या ठिकाणी कवितेमध्ये होप असा आलेला आहे बघा, होप. तर सनशाईन म्हणजे सूर्यप्रकाश म्हणतो, तसं इथं अपेक्षा किंवा आशा असा शब्द आलेला आहे. रेनबो, हॅपीनेस, रेनबो दॅट मीन्स हॅपीनेस. डार्क क्लाउड्स म्हणजे प्रॉब्लेम्स या ठिकाणी आलेला होता. डार्क क्लाउड्स कशा म्हणतो आपण, समस्या असतील तर म्हणतो डार्क क्लाउड्स, प्रॉब्लेम्स. पिकॉक, ब्युटीला म्हणतो आपण. स्टॉर्म, ट्रबल्स, स्टॉर्म, ट्रबल्स. लाईट शॉवर म्हणजे लिटल जॉय, लाईट शॉवर म्हणजे काय, लिटल जॉय. अर्थक्वेक, लॉस ऑफ स्टॅबिलिटी, लॉस ऑफ स्टॅबिलिटी. पुढं डॉन, डॉन अवेकनिंग, पहाट म्हणतो अवेकनिंग. डस्क, धूळ किंवा इव्हिनिंगच्या वेळेला म्हणतो डस्क, दॅट मीन्स ग्लुमिनेस, GLOOMINESS. अँड लास्ट फ्लड, फ्लड दॅट मीन्स सॉरो, काय येते, सॉरो, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न बघा. राईट इन अ फ्यू लाईन्स अबाउट अन एक्सपिरियन्स ऑफ युअर ओन वेअर यू स्कोर्ड इन युअर एक्झाम्स मच मोर दॅन यू होप फॉर. व्हॉट डीड दॅट एक्सपिरियन्स टीच यू. लक्षात घ्या, इथं म्हणलेलं आहे की याचा अर्थ असा आहे की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला
तुमच्या अपेक्षेपेक्षा तुम्हाला जास्त गुण मिळालेले आहेत. लक्षात घ्या, तुमच्या अपेक्षेपेक्षाही तुम्हाला जास्त गुण त्या ठिकाणी तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला मिळालेले आहेत. तर या तुमच्या अनुभव जो आहे तो अनुभवाविषयी तुम्ही काही वाक्य या ठिकाणी लिहायचे आहेत आणि त्या अनुभवाने तुम्हाला काय शिकवलं ते या ठिकाणी आपण लिहायचं आहे. लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, आय कुड गेट मच मोर मार्क्स इन द लास्ट एक्झाम्स, 10th exams, SSC exams than I hoped for, and I was on the cloud nine. Really, I am very happy. Everyone admired me, everyone inspired me, everyone for my effort, for my great success. It was a great experience of me, and it taught me that if you hope for something heartily and work accordingly, you can achieve anything according to your hope and expectation. Hoping is achieving. Hoping is achieving. And see the last 7th language study मध्ये दाखवलेलं आहे काय पहा. This poem is an example of personification when we refer to inanimate objects, ideas, emotions as living things. It is an example of personification. Here, hope is portrayed as a little bird. Describe it in your own words. आता या ठिकाणी पोर्ट्रेट असा शब्द आहे बघा, PORTRAYED, म्हणजे अभिनत असं म्हटलं तरी चालते पहा, अभिनय किंवा अभिनत. तर काय करायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्राईब इट इन ओन वर्ड्स, फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ पर्सनिफिकेशन. विद्यार्थी मित्रांनो, आता होप इज अ पोर्ट्रेट ॲज अ लिटल बर्ड. आता बघा या ठिकाणी ही जी कविता आपण बघितली ही चेतन गुणोक्ती या अलंकाराचं हे उदाहरण आहे. तर आपण जेव्हा बघा निर्जीव एखादी वस्तू किंवा एखादी कल्पना, भावना यांचा उल्लेख हा सजीव वस्तू किंवा सजीव प्राणी म्हणून जेव्हा आपण करतो तेव्हा ते चेतन गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण असतं. तर तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये बघा, होप इज अ पोर्ट्रेट ॲज अ लिटल बर्ड, याचं वर्णन आपल्याला करायचं आहे बघा. होप इन धिस पोएम, होप इज अ डिस्क्राइब्ड. या कवितेमध्ये होप म्हणजे आशा, अपेक्षा काय वर्णन केलेलं आहे बघा, डिस्क्राइब्ड ॲज अ बर्ड सिटिंग इन अवर सोल. कुठं बसलेला आहे? आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या अंतरात्म्यामध्ये बसलेला हा पक्षी असं वर्णन केलेलं आहे. हिअर होप इज अ नॉन लिव्हिंग थिंग. आता होप म्हणजे आशा, ही काय लिव्हिंग थिंग आहे का? नाहीये, ती नॉन लिव्हिंग थिंग आहे. लक्षात घ्या, होप इज अ नॉन लिव्हिंग थिंग बट, परंतु इट इज अ डिस्क्राइब्ड, परंतु वर्णन केलेलं आहे ते इट इज अ डिस्क्राइब्ड ॲज अ लिव्हिंग थिंग, जे राहणारी गोष्ट आहे असं वर्णन केलेलं आहे. लक्षात घ्या, इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ लिव्हिंग थिंग बट होप इज रिप्रेझेंटेड हिअर ॲज अ लिव्हिंग थिंग, सो इट इज द एक्झाम्पल ऑफ पर्सनिफिकेशन. पुढे काय म्हणलं, फाइंड अदर एक्झाम्पल्स ऑफ पर्सनिफिकेशन, म्हणजे चेतन गुणोक्ती या अलंकाराची आणखी काही उदाहरण या ठिकाणी द्या म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. सम एक्झाम्पल्स ऑफ पर्सनिफिकेशन. तर या ठिकाणी बघा आपल्याला उदाहरण या कवितेमधली काय किंवा त्याच्या बाहेरची आपल्याला देता येईल की, फॉर एक्झाम्पल, द मून वॉज लाफिंग इन द स्काय. बघा, द मून इज लाफिंग म्हणजे चंद्र हसतोय, आकाशामध्ये हसतोय चंद्र. द मून इज लाफिंग, द मून वॉज लाफिंग इन द स्काय. हसतो चंद्र आकाशामध्ये. द मून वॉज लाफिंग इन द स्काय. हिअर द मून इज गिवन द ह्युमन क्वालिटी ऑफ लाफिंग. बघा, माणसाची क्वालिटी हसण्याची, माणसाची एक क्वालिटी म्हणजे गुण आहे माणसाचा हसण्याचा. बघा, हिअर द मून इज गिवन, काय दाखवतोय चंद्र? मनुष्याची हसण्याचा गुण या ठिकाणी दर्शवत आहे. बघा, हिअर द मून इज गिवन द ह्युमन क्वालिटी ऑफ लाफिंग. ओके स्टुडंट्स, या ठिकाणी आपण थांबतोय. कविता सर्वांना समजलेली असेल आणि सर्व जो वर्कशॉप आहे, इंग्लिश वर्कशॉप आणि चिटचॅट मधील काही प्रश्न जे सांगितलेले ते सर्व आपण आपल्या वहीमध्ये स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. ओके स्टुडंट्स, वी विल स्टॉप हिअर. आणि त्यानंतर पुढच्या तासाला आपण विद्यार्थी मित्रांनो 1.4 द स्टोरी ऑफ टी, म्हणजे चहाची गोष्ट या ठिकाणी पुढच्या तासाला आपण पाहणार आहोत. ओके स्टुडंट्स.